नमस्कार मित्रांनो विधानसभा 2024च्या निमित्तानं आपण जेव्हा औसा आणि निलंगा मतदारसंघामध्ये फिरत असतोय, ग्राउंडवरती जाऊन जनतेचा कौल जाणून घेतोय, त्याच अनुषंगाने फिरत असताना काही आपल्या प्रश्नांची उत्तरं असतात जी की आपल्याला जनतेमधून मिळत नाहीत. अशा वेळी आपण आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी खास म्हणजे जे पक्ष कार्यकर्ते असतील किंवा नेत्यांचे जे समर्थक असतात अशांना भेटतो आपण. आणि त्याच अनुषंगानं आज आपण निलंगा मतदारसंघामध्ये आलेलो आहोत. आणि निलंगा मतदारसंघामध्ये एक सगळ्यात मोठी म्हणजे खळबळजनक गोष्ट अशी आहे की अशोकभाई पाटील निलंगेकर साहेब जे की काँग्रेसमध्ये एक तिकिटाचे दावेदार होते, खंबीर नेतृत्व यांच्या रूपानं काँग्रेसनं आत्तापर्यंत त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आणि त्यांच्याच पाठिंब्यावरती काँग्रेस गेली कित्येक वर्ष आपल्या या मतदारसंघामध्ये निलंगा मतदारसंघामध्ये आपली तग धरून आहे. असं असताना त्यांना तिकीट डावलण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या रूपानं तिकीट हे अभयदास साळुंखे साहेब यांना भेटलेलं आहे. तर अशा वेळेस जे अशोकभाईचे जे समर्थक आहेत अशा समर्थकांना आपण भेटण्यासाठी आणि त्यांचे मत जाणून घेण्यासाठी की अशोकभाईची बाजू कोणती आहे त्या बाजूबद्दल प्रश्न विचारण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत. आणि आपल्या समोर अशोकभाईचे खंदे समर्थक म्हणून इथं आहेत, त्यांची आपण ओळख करून घ्या. भाई आपलं नाव? मी धनराज कोळेकर मुगावकर. आपली ओळख सांगा एकदा सगळ्या दर्शकांना. मी बबलू जाधव दापका, इथं ग्रामपंचायत सदस्य आहे, 10 वर्ष झालं. भैया आपली ओळख सांगा आपल्या दर्शकांना. मी सलीम कादरी निलंगा. तर मित्रांनो, आपल्यासमोर जे अशोकभाईचे जे खंदे समर्थक आहेत आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत. आपल्या प्रश्नांची सुरुवात ही असणार आहे की अशोकभाईची जी भूमिका आहे, काय भूमिका आहे. आता सध्या त्यांनी पक्षाला मध्ये बंड केलेला आहे, त्यांनी पक्ष सोडलेला आहे आणि काँग्रेसच्या पुढंच त्यांनी आता काँग्रेसच्या विरोधामध्ये त्यांनी आपली उमेदवारी दाखल केलेली आहे. अशा वेळेस आपण त्यांची काय भूमिका आहे आपण त्यांच्या समर्थकांना विचारा. अशोकभाईची काय भूमिका आहे सध्या? तुम्ही म्हणताय की अशोकभाईंनी पक्ष सोडला आहे. अशोकभाईंनी पक्ष सोडला नाही, पक्षाने अशोकभाईंना सोडलेला आहे. कारण या निवडणुकीच्या अगोदर निष्ठावंत कार्यकर्त्यांचा जो मेळावा झाला त्या मेळाव्याच्या दरम्यान किंवा तिकीट मिळण्याच्या अगोदर तुम्ही कामाला लागा असं आमच्या पक्षश्रेष्ठीनं सांगून सुदेखील आम्हाला किंवा अशोकभाईंना विश्वासात न घेता निष्ठावंत कार्यकर्त्याचा गैरविश्वास निर्माण करून गेले कित्येक दिवसामध्ये अनेक पक्ष बदलणाऱ्याला ही उमेदवारी आमच्या काँग्रेस पक्षाने दिल्यामुळं या ठिकाणी कार्यकर्त्याच्या वतीने अशोकभाया नाराज आहेत. परंतु त्यांना एवढंच म्हणायचं आहे की का डावलले हे त्यांना सुदेखील माहीत नाही अशोकभायांना. तरी परंतु आज सुदेखील त्यांच्या मनामध्ये काँग्रेसविषयी आत्मीयता आहे. परंतु कार्यकर्त्याच्या सांगण्यानुसार त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे. चला, तुम्ही म्हणताय पक्षानं का डावले त्यांना माहीत नाही आहे. सरळ हा पण मुद्दा असू शकतो. गेली 2 टर्म सलग त्यांना पराभव भेटलेला आहे. 2014 असेल आणि 2019 असेल. त्यानंतर लागलीच आता कृषी उत्पन्न बाजार समितीची पण निवडणूक झालेली आहे. त्याही निवडणुकीमध्ये अशोकभाईच्या नेतृत्वाखाली जी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली होती, याही निवडणुकीमध्ये पराभव बघितला. म्हणजे सलग कित्येक वेळेस पराभव भेटलेला आहे. त्यांची असेल कारकीर्द अगोदर, परंतु त्या कारकिर्दीचा आत्ता जर विचार केला तर सध्या सलग पराभव भेटत आहे. म्हणजे थोडक्यात जनता नाराज असेल कदाचित, या गोष्टीमुळे सध्या त्यांना डावललेला असेल. आणि पक्षश्रेष्ठीचा हा निर्णय आहे. आता याकडे तुम्ही कसं बघता? मला एवढंच सांगायचे आहे की 2014ची जी सार्वत्रिक निवडणूक झाली त्या निवडणुकीचा जर सारांश आपण पाहिला तर काँग्रेस पक्षामध्ये उभा टाकण्यासाठी कोणही तयार नव्हता. अशा ह्या पडत्या काळामध्ये सुदेखील न डगमगता अशोकराव पाटील यांनी निवडणूक लढवली आणि 55,000 इतकं मताधिक्य जनतेने त्यांना दिलेलं आहे. इथं कुणीच उभा टाकू शकत नव्हतं, जे की मोदी लाट म्हणा किंवा जनतेचा एक रोष म्हणा. अशा पडत्या काळामध्ये सुदेखील अशोकरावांनी कशालाच न जुमानता पक्षाच्या तिकिटावर उभा टाकले आणि निवडणूक लढविली. भले दिग्गजांचा त्या ठिकाणी पराभव झालेला आपण पाहिलेला आहे, म्हणजेच राहुल गांधीचा. मग अशोकराव तर काय, तरी परंतु त्यांनी न डगमगता 14ची निवडणूक ही लढविली. आणि 19चे समोर जे कॅबिनेट मंत्री ज्या लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यांना सुदेखील न डगमगता त्यांनी निवडणूक लढवली. आणि 2019च्या निवडणुकीमध्ये 65,000चं मताधिक्य त्यांनी प्राप्त केले. हा जनतेचा कौल आहे. सांगायचं तात्पर्य हे आहे की आता या होत्या काळामध्ये म्हणजे 2024च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचं चित्र कुठेतरी निवडून येण्याचं चित्र होतं, परंतु या ठिकाणी
त्यांना डावलण्यात आलेलं आहे. म्हणजे एकंदरीत त्यांना निलंगेकर घराणं नको आहे असं जनतेला वाटतं आहे. बघा गेली 60-62 वर्षाचा काळ आहे. गेली 60-62 वर्ष झालं फक्त आणि फक्त घराण्याची सत्ता आहे. एकाच घरामध्ये आमदार होत आहेत. एक आमदार संभाजीभाई पाटील निलंगेकर साहेबांच्या रूपानं असेल, भाजपमधून आहे. दुसरा आपल्याकडून इकडे दादासाहेब वगैरे होते. दोघांमध्येच खेळी चालू आणि एकाच घरामध्ये 60 ते 62 वर्षाचा कालावधी आहे. या कालावधीमध्ये एकदा ही सत्ता बाहेर गेलेली नाही. एकदा गेलेली आहे. एक 7.5 वर्षाचा तो कालावधी आहे. आता निलंगेकर घराण्याच्या बाहेर सत्ता गेलेली असताना एखाद्याला तिकीट भेटलेलं असताना गैर काय त्यात? एखाद्याला नवीन माणसाला संधी भेटायला पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, निश्चितच नवीन माणसाला संधी मिळावी, आमचं नाही असं मत नाही. परंतु या घराण्यामध्ये ज्या पडतीच्या काळामध्ये यांनी पक्षाला जितकं मोठं करायचे आहे तितकं या पक्षाला यांनी मोठं केलेलं आहे. म्हणजे रोपाचं रूपांतर वटवृक्षामध्ये केलेलं आहे. आता कुठेतरी फळं चाकण्याची वेळ आलेली आहे. अशा वेळेसच त्यांना डावललं जातं आहे. मग निश्चितच ते नाराज होणार तर काय होणार आहेत? तुम्ही म्हणता की निलंगेकर घराण्यामध्येच सत्ता आलटून पालटून मिळत आहे, बरोबर आहे. पण मला एवढं सांगायचं आहे की काँग्रेस पक्षामध्ये 2000च्या अगोदर म्हणजे लातूर ग्रामीणमध्ये भिसे नाना, त्यानंतर वैजनाथ शिंदे हे निवडणूक लढवून निवडून येऊन एक सर्वसाधारणच घराण्यामधले होते ना. त्यांना काय डावलून आपल्या घरामध्ये घेतले? एकीकडे तुम्ही म्हणताय घराण्याशाही आणि तुम्हाला एकाच घरामध्ये 2 उमेदवार चालतात. मग निलंगेकर घरामध्ये का चालत नाही? एवढं लातूरचं जे असणारं घराणं म्हणजे की सोनवणे घराणं, अशा सोनवणे घराण्याचा सुदेखील तुम्ही निशाण मिटवलात आणि आता कुठेतरी निलंगेकर घराणं तुमच्याशी शहकाटशह करत आहे. तिथून तुम्हाला निलंगेकर घराणं संपवायचं आहे एवढीच भूमिका तुमची आहे. म्हणून तुम्ही कुठंतरी निष्ठावंत असणाऱ्याला तिकीट न देता मनसेमध्ये काही कालावधी राहिले, शिवसेनेमध्ये काही कालावधी राहिले, आयाराम गायारामला तुम्ही तिकीट देता आणि निष्ठावंत एकीकडे म्हणता. कशाहून निष्ठावंत आहे आम्हाला हेच कळत नाही. म्हणून कार्यकर्ते आपापल्या मनातून इच्छेतून जो काही 29 ऑक्टोबरला अपक्ष उमेदवाराचा अशोक निलंगेकर साहेबांनी फॉर्म भरला, ती जनताच येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दाखवून देईल आणि विजयाची पताका हातात घेऊनच घरी थांबेल. हे आमचा कार्यकर्त्याचा निष्ठावंत विचार आहे. बघा तुम्ही दादांवरती टीका करायला लागलाय की म्हणायला लागलाय की दादा सर्वात अगोदर मनसेमध्ये होते, पुन्हा शिवसेनेमध्ये. तो त्यांचा जीवन प्रवास आहे. पण त्यांचा संघर्ष बघायला गेला तर त्यांनी एकदम शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे, अतिशय गरीब कुटुंबातून आलेले आहे. आम्ही त्यांची परिस्थिती बघितलेली आहे, ज्या लहानपणापासून बघत पण आलेलो आहे. आमच्या समोरच त्यांचं झालेलं आहे. एक संघर्षवादी मुलगा आज आमदारकीच्या तिकिटापर्यंत पोहोचलेला आहे. त्याची जे संघर्षाला बघून कदाचित पक्षानं त्यांना दिलेलं असेल. पक्षाची प्रणाली असते, पक्षाची एक कार्यपद्धती असते की या पद्धतीमध्ये निवड असते. त्या निवडीला डावलून तुम्ही असं कसं म्हणू शकता की दादांचं चुकीचं आहे वगैरे? पक्षाने विचार केलाच असेल. आणि काँग्रेस पक्ष म्हटल्यानंतर तुमची काँग्रेस पक्षावरती निष्ठा आहे का? म्हणजे काँग्रेस पक्षाच्या ज्या विचारधारा आहे, काँग्रेस पक्षाची जी निवडण्याची प्रक्रिया आहे, या प्रक्रियेवरती विश्वास असेल आपला? बिलकुल काँग्रेस पक्षावरती आमचा विश्वास आहे. परंतु मला एवढंच म्हणायचं आहे की अशोकराव पाटील निलंगेकर साहेब हे डायरेक्ट आमदारकीच्या निवडणुकीला थांबलेले नाहीत की त्यांनी पंचायत समितीवरती निवडून येऊन सभापतीपद भूषवलेलं आहे. विविध मतदारसंघातून जिल्हा परिषदेवरती निवडून येऊन उपाध्यक्ष अध्यक्षपद भूषवलेले आहे. म्हणजे तळागाळातून गेलेला हा एक कार्यकर्ता तळमळीचा. आणि समोर जी आपण तिकीट आता अभयदादा साळुंके यांना मिळालेलं आहे, कुठल्या पंचायत समितीचा सदस्य नाही किंवा जिल्हा परिषदचा सदस्य नाही. परंतु मला पक्षाशी एवढंच म्हणायचं आहे की 1962 पासून जी एकनिष्ठ काँग्रेस ज्या या निलंगेकर साहेबाच्या कुटुंबामध्ये किंवा आदरणीय स्वर्गीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांना अनेक पक्षांनी चेतावणी दिली, तुम्ही आमच्याकडे या. जे की VP सिंग म्हणजे विश्वनाथ प्रताप सिंग हे ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यावेळेस निलंगेकर साहेबांना ऑफर आलेली होती. परंतु त्यांनी काहीच जुमानलं नाही की मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, काँग्रेस माझ्या तळागाळामध्ये माझ्या नसानसामध्ये भिनलेली आहे आणि मी काँग्रेस सोडून कुठंही जाणार नाही. इतक्या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या किंवा
महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भोगलेल्या च्या मुलांना जर तुम्ही या ठिकाणी काँग्रेस डावलू शकते तर बाकीच्याचा काय विषय आहे? कारण काँग्रेस निलंग्यामध्ये वाढवलीच कोण? निलंगेकर घराणे. बरं, का म्हणून तिकीट डावललं हेही कारण कळालं नाही. पडतीच्या काळात पडत कोण नाही, पडून सुद्धा देखील अनेक आमदार झालेले आहेत आणि आत्ता चित्र निवडून येण्याचं दिसतं आहे. अशा वेळेस अशोकरावांचं तिकीट कापलं गेलं हा पक्षाचा अवमानच नसून एक अशोकराव पाटील निलंगेकर यांच्यावर झालेला अन्याय आहे आणि तो अन्याय कार्यकर्ते सहन करू शकत नाहीत. म्हणून कार्यकर्त्याच्या म्हणण्यानुसार अशोकराव पाटील यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे. चला, तुम्ही कार्यकर्ता म्हणायला लागलाय. एक कार्यकर्ता म्हणून तुमची निष्ठा कुणाशी असणार आहे? पक्षाशी निष्ठा असणार आहे का एक व्यक्तीशी निष्ठा असणार आहे? निश्चितच पक्ष मोठा आहे, परंतु व्यक्तीपासून कार्यकर्त्यापासूनच पक्ष कुठून बनलेला आहे की कार्यकर्त्यापासून? कार्यकर्ताच कमकुवत असेल तर पक्ष कुठं आहे? पक्ष म्हणजे काय की एकाच विचाराचे अनेक व्यक्ती एकत्रित येण्याच्या पद्धतीला पक्ष म्हणतो आपण. एकीकडे तुम्ही पक्ष म्हणता आणि पक्षामधल्या निष्ठावंत कार्यकर्त्याला तुम्ही डावलू शकता. मग याचं उत्तर काय म्हणून द्यावं? ती जनताच येत्या 20 तारखेला आपणाला या ठिकाणी उत्तर देईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. विश्वासच नाही तर खात्री आहे की या ठिकाणी अशोकराव पाटील निवडणूक लढतील आणि 100% विजयी होऊनच येतील. बघा, तुम्ही म्हणायला लागला त्या पद्धतीनं हा विचार करूया. पक्षांनी एक नेत्यामध्ये फरक कशा पद्धतीने सांगता येईल? एक नेता स्वतः निवडणूक लढून पण आमदार होऊ शकतोय, परंतु जर त्या नेत्याला जर एखादं मंत्रिपद हवं असेल, मुख्यमंत्री जर व्हायचं असेल तर पक्षाची साथ लागते आणि ती साथ निलंगेकर साहेबांना भेटलेली आहेत. स्वर्गवासी दादासाहेब निलंगेकर साहेब जे होते, शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या रूपानं मुख्यमंत्रीपद या घराण्यात भेटलेलं आहे, ह्या घरामध्ये आलेलं आहे. ते म्हणजे फक्त आणि फक्त पक्षाच्या ताकदीमुळं एक पाठिंबा म्हणून पक्षाने त्यावेळी दिलेला आहे त्यांना. एक वेळेस फक्त आत्ता हे एवढी टर्म भया थांबवू शकले असते, कारण असं नाही की भया तरुण नाही आहेत, भया तरुण आहेत, त्यांना पुढं परत एकदा संधी भेटू शकली असती. पण जेव्हा जे पक्षाने जे त्यांच्यावरती जे थोडक्यात मदत केलेली आहे आत्तापर्यंत, त्या मदतीला डावलून झाल्यासारखं आहे. आणि एवढी जी मदत, एक मुख्यमंत्री पद भेटणं साधी गोष्ट नाही. असं असताना या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता? मला काय सांगायचं आहे की भया थांबू शकले असते, गोष्ट खरी आहे, परंतु पक्षानेच भयाला तुम्ही कामाला लागा असा प्रश्न विचारल्यानंतर भयाने वैयक्तिक एक प्रश्न केला होता, हो कामाला लागा, पण माझ्या उमेदवारीचं काय? अहो अशोकराव, तुम्हाला उमेदवारी नाही तर निलंग्यामध्ये उमेदवारी कुणाला? ज्या व्यक्तीला असं सांगितलं जातं आणि अचानकपणे उद्या तिकीट फिक्स व्हायचे आहे तोपर्यंत सुद्धा देखील तुम्ही कामाला लागा म्हणते, अचानकच आमंधक्या हा जो काही अन्याय त्यांच्यावरती होतोय, मला सांगा कोण सहन करेल हा अन्याय? बघा, पक्षाचा असा बी विचार असू शकतो की लागा कामाला, म्हणजे अगोदरच बंडखोरी त्यांना कदाचित वाटलं असेल की पक्षाला की अशोकभाईच्या रूपानं बंड होईल आणि त्या बंडाला कमीत कमी वेळ भेटावा म्हणून त्यांनी एकदम उशिरा, तुम्हाला कल्पनाच असेल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उशिरा तिकिटाची जी घोषणा झालेली आहे ती आपल्या निलंग्यात झालेली आहे. कदाचित तो विचार असेल. मी आत्ताच तुम्हाला सांगितलो की ठीक आहे पक्षाच्या कामाला लागा, परंतु एक वैयक्तिक प्रश्न अशोकरावांनी केले होते म्हणलो मी पक्षश्रेष्ठीकडे, हो पक्षाच्या, परंतु माझ्या उमेदवारीची म्हणल्यावर तुम्हालाच उमेदवारी आहे असं सांगून सुद्धा देखील उमेदवारी डावलली गेलेली आहे, याचं मला उत्तर हवं आहे. म्हणून कार्यकर्त्याच्या म्हणण्यानुसार अशोकरावांनी अपक्ष अर्ज त्या ठिकाणी भरलेला आहे. बघा, गेली कित्येक वर्ष पक्षाकडून मदत झालेली आहे, मंत्रिपद आलेलं आहे, सभापती पण झालेले आहेत, खूप काही त्यांना अचिव्हमेंट झालेलं आहे पक्षामुळं, पक्षाच्या मदतीमुळं. एक संयम म्हणून, मान म्हणून कदाचित यावेळेस थांबले असते, 5 वर्षानंतर परत संधी भेटली असती. का? तरुण आहेत आणि संधी पण आहे, असं नाही की म्हातारे झालेत असे नाही. म्हणजे अभयदादा म्हातारे झालेत असं म्हणायचे का? अशोकराव म्हणजे तरुण आहेत आणि अभयदादा अशोकरावांपेक्षा वयोवृद्ध आहेत का असं तुम्हाला म्हणायचं आहे का? हे असं कदापि होऊ शकणार नाही, कारण ज्या वेळेस पडत्या काळामध्ये ज्या माणसानं या ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे आणि आता पक्षाचा होता काळ आला त्यावेळेस त्या माणसाला डावललं जातं आहे, याचा अर्थ काय? याचा अर्थ एकंदरीत हाच आहे की तुम्हाला अशोकराव किंवा हे निलंगेकर घरानंच या ठिकाणी नको आहे, म्हणून एकंदरीत अशोकरावांची तुम्ही उमेदवारी डावललेली आहे असं सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी वाटतंय. म्हणूनच भयाने अपक्ष म्हणून उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे. चला ठीक आहे, तुम्ही म्हणता त्या पद्धतीने मान्य झालेले आहे. अशोक भाईंनी आता फॉर्म भरलेला आहे, अपक्ष म्हणून कदाचित उमेदवारी करण्यात तुम्हाला काय वाटतं, निवडणूक जिंकून येतील? 100% निवडणूक जिंकून येतील, कारण हा कार्यकर्त्याच्या जीवावरचा प्रश्न आहे आणि एक जीवाभावाचे कार्यकर्ते काल 29 ऑक्टोबरला जी काही शक्तिप्रदर्शन झालं त्यामध्ये निश्चितच भयांची शक्तिप्रदर्शन 1 नंबरला होतं.
सर्व तालुक्यांनी पाहिलेलं आहे. आणि जी पक्ष म्हणून आपण ज्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे पाहतो तो पक्ष आज 4 नंबरला गेलेला आहे. मग ही पार्श्वभूमी कशामुळे झालेली आहे? गोष्ट विकासाची येते. समजा आपण असं गृहीत धरूया की भैया जिंकून आले, एक अपक्ष आमदार ज्या पद्धतीने विकासाची गंगा आपल्याकडे वाहून आणू शकेल का? कारण कोणत्याही पक्षाच्या मदतीशिवाय. कारण आपल्या तालुक्याला आत्तापर्यंत असं कधी झालेलं नाही की मंत्रिपद आलेलं नाही आहे. खूप छोटा तालुका आहे इतर महाराष्ट्राच्या गोष्टीने विचार केला तर. जर भैयाच्या रूपानं जर भैया जिंकून बी आले तर त्यांना कुठलं मंत्रिपद भेटणार नाही आहे. मग त्यावेळेस विकासाची गंगा जी धारा आहे त्या आपल्याकडे येईल का वाहत? निश्चितच येईल. मला एक सांगावं असं वाटतं की लोकसभेच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्यामध्ये सांगली पॅटर्न आपण पाहिलेला आहे. विशाल पाटील जे काँग्रेसचे होते त्यांना डावलण्यात आलं आणि त्यांनी बंडखोरी करून बहुमताने निवडून आले आणि ते शेवटी काँग्रेसमध्ये गेले. कारण यांना काँग्रेस पक्ष, भैयानी काँग्रेस पक्ष सोडला नाही, काँग्रेस पक्षाने भैयाला सोडलेला आहे. म्हणून हा कार्यकर्त्याचा अट्टहास आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे जर जिंकून आले तर परत काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी स्वकुशीने एक विजयी झेंडा घेऊन त्यांनी प्रवेश करतील? निश्चितच. निश्चितच. चला ठीक आहे. या निवडणुकीमध्ये आता भरपूर फॅक्टर असणार आहेत, भरपूर मुद्दे असणार आहेत. एकीकडे विरोधक म्हणून आता सध्या संभाजीभाई पाटील निलंगेकर साहेब असणार आहेत, अभयदादा साळुंके साहेब असणार आहेत. यांच्या विरोधात भैयाची काय भूमिका असणार आहे? भैयाची एकच भूमिका असणार आहे की अपक्ष. कारण पक्षांनी तर आता डावललेलं आहे, त्यामुळं पक्षाचा काही संबंध राहिलेला नाही. एक अपक्ष म्हणून कार्यकर्त्याच्या जोरावरती अशोकराव पाटील ही एकमेव आणि एकमेव आपला विजय कसा होईल यावरतीच त्यांचं लक्ष केंद्रित राहणार आहे. काय भूमिका काय असणार आहे? मुद्दे काय असणार आहेत? आता कोणत्या मुद्दे असणार आहेत? कोणत्या विकासाच्या गोष्टी, कोणती विकासाची स्वप्न हे निलंग्याला बघायला भेटणार आहेत, दाखवणार आहेत? पदरात काय पडणार आहे निलंग्याच्या? कारण गेले 62 पासून आपण पाहतोय हा जो निलंग्याचा जो काही विकास झालेला आहे की स्वर्गवासी कैलासवासी शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्याच मार्गदर्शनाखाली ते पाटबंधारे मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, अनेक पदाचे ते मुख्यमंत्री होते. म्हणजे अनेक मंत्री होते अनेक खात्याचे. त्या मंत्रिपदामध्ये आपल्या या सबंध महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याचा तर विकास झालेला आहेच आहे, परंतु अशा पद्धतीच्या या विकासामध्ये आणि एक राजकीय वारसा म्हणून एक डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांचा एक वारसा म्हणून अशोकराव पाटील हे त्यांचा निश्चितच नावलौकिक करतील आणि तशा पद्धतीचा विकास करण्याचा प्रयत्न करतील. जो काही विकास राहिलेला आहे किंवा करायचा आहे तो निश्चितच त्यांच्या ध्येयामध्येच विकास आहे आणि म्हणूनच त्यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा अनेक परिषदेमधून त्यांनी निवडून आपलं कार्य केलेलं आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. चला एक लास्ट प्रश्न विचारून शेवट करतोय आपण. मराठा आरक्षण जो सध्या महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, खास करून मराठवाड्यामध्ये, तो लातूरमध्ये पण एक खूप संवेदनशील मुद्दा आहे. या मराठा आरक्षणावरती भैयाची काय भूमिका आहे? भैयाची मराठा आरक्षणामध्ये हीच भूमिका आहे की भैया सुदेखील मराठा चे जे काही मनोज जरांगे पाटील साहेब आहेत त्यांनी जर या ठिकाणी भैया साहेबांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच भैया या ठिकाणी विजयी होतील आणि त्या पद्धतीनं आपली भूमिका सुदेखील या ठिकाणी बजावतील असं मला वाटतं. भैयाची भेट झाली असेल, काय बोलणं झालं असेल, सपोर्ट वगैरे कोणाला त्यांनी जाहीर पण केला असेल कदाचित. कसं वाटतं तुम्हाला, भैयाला सपोर्ट करतील? निश्चितच करतील असं मला वाटते. कारण त्यांच्या म्हणण्यावरून मी अनेक मुलाखती ऐकल्या आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे ज्या मतदारसंघामध्ये आपल्या सीटा निवडून येतील त्या ठिकाणी आपल्याला सपोर्ट करायचा आहे आणि ज्या ठिकाणी ज्यांना आपलं सरशी करायची आहे त्या ठिकाणी आपण सरशी करू. आणि एकंदरीत या निलंगा तालुक्याचा विचार केला आणि एकंदरीत निलंगा तालुक्याचं चित्र पाहिलं तर भैयासारखा सरस उमेदवार किंवा भैयासारखा सरस एक मराठा समर्थक म्हणून उमेदवार या ठिकाणी जरांगे पाटलाला भेटू शकणार नाही आणि म्हणून जरांगे पाटलाचा जर वरदास या ठिकाणी असेल तर भैया 101% आमदार होतील अशी आम्हाला खात्री आहे. चालते. एक भैया म्हणून, भैयाचे समर्थक म्हणून तुम्ही आपले जे प्रेक्षक आहेत, निलंगा मतदारसंघातली जी जनता आहे त्यांना काय मेसेज पोहोचवणार तुम्ही? निलंग्याची जी जनता आहे त्या जनतेला तर संदेश पोहोचलेला आहेच आहे. कारण ज्यावेळेस तिकीट काँग्रेस पक्षाचं नाकारलं गेलं त्याच वेळेस भैया निश्चित बसले होते, परंतु कार्यकर्त्यांनी, निष्ठावंत कार्यकर्त्यांनी 27 ऑक्टोबर रविवारी महाराष्ट्र फार्मसी कॉलेजवरती एक मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये निश्चित करण्यात आलं की कार्यकर्त्यांनीच भैयाला बसू दिलं नाही. भैया तुम्ही या ठिकाणी माघार घेता कामा नाही, कारण हा खरा हकदार तुम्ही आहात आणि तुम्हाला डावललेला आहे आणि म्हणून
तुम्ही या ठिकाणी माघार घ्यायचं नाही, अपक्ष उमेदवार म्हणून तुम्ही या ठिकाणी उमेदवार अर्ज दाखल करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. संबंध निलंगावासी याच्या जनतेने या ठिकाणी भैयाला आश्वासन दिलेलं आहे. चालते मित्रांनो, आपण अशोकभाई पाटील निलंगेकर साहेब यांनी जे काँग्रेस पक्षाला डावलून जे बंड केलेलं आहे, थोडक्यात सारा असा निघालेला आहे की त्यांनी काँग्रेस पक्षाशिवाय त्यांनी निवडणूक लढवणार आहेत आणि जिंकून आल्यानंतर परत तो यशस्वी जो झेंडा आहे, जिंकलेला जी माळा आहे, परत ती काँग्रेस पक्षामध्येच घेऊन जाणार आहेत. त्यांनी त्यांचा पूर्ण प्रयत्न सांगितलेला आहे, कशा पद्धतीनं भया विकास करणार आहेत, काय मुद्दे असणार आहेत. ते तुमचे काय प्रश्न असतील जे की विचारायला पाहिजे होते मी, आणखी ते माझ्याकडून सुटलेले असतील, काय प्रतिक्रिया वगैरे असतील आमच्या संवादानाबद्दल, त्याही प्रतिक्रिया आम्हाला सांगा, कमेंटद्वारे कळवा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आपल्या इथं आल्याबद्दल, कार्यक्रमामध्ये आल्याबद्दल धन्यवाद.